पंढरकर माम नमस्कार. नमस्ते नमस्ते. तुम्ही तवळी पडपना विषय सांगताना वय हे स्कूटर भितर तकून बुळबुळ बुळबुळ कर्पूर 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 कसं की साऊंड येता असं वय हे स्कूटर वल्ली जाऊच्यानं जे म्हणून सांगू तुम्ही पळाय अंग पळाय साऊंड येता असं वय 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 हा वय हिरो आणि पुराय नाही नाही. दी ओडगे ओड नाही वय विंदुरा शापुरो वय ओडी पुराय बिजापुरा तांका काम आपण आडता आशिलेची वय तांका घर ना वय तांनी अशी टेंट घालून राबचे वय तशी बाबा विंदूर काही तो अंगच्या वाहिला की म्हणून सांगून पळया म्हणून एक पाटी कान पळया वय मला रे हांव एक सांगते सांगू तुमका हा तवाळ्या हांव सांगली पळय ती हा पडपाना ಬಗ್ಗೆ सगळं सांगलाय हा. ती लक्ष्मी हा. दारिद्र्य धावेन सीता हा. देवा भारी इष्ट म्हणून हा. तशी ಬಹುಶಃ ಗಣಪತಿಗೆ ಇಷ್ಟ ಜಾಲಿ की म्हणून हा, तेव्हा आता यशा बरोबर. हनुमंत ವೆಂಕಟರಮಣಾने दिला हा. ಬಹುಶಃ तो गणपती देव अपेक्षा पावतास की हा. इंद्रा ಮೂಲಕ मला तागेल वाहन पळायचं हा, हा. तशी मका एक माड एक तुम्ही पळय. पोर गाली ती एक म्हणून सांगतो की म्हणून अशा अपेक्षा तशी ते जाऊन अशा पोरा म्हणून लागते तशी इंद्राने का म्हणाले हा मग तवाडी हे एक पण बैक तकड काढला हा एक पण जुल्ला हा त्यातनं कसं नाही नागतील का एक साऊंड आत्ती येतं म्हणून सांगला रे हा ते मग भारी आश्चर्य जाता हो हे मज्जर हा मगेरी वय मग तर वाटलं तिका एक आम्ही प्रश्नशास्त्र कसा म्हणता म्हणा रे हा दुर्ग्य म्हणून सांगतात हा आता एक तुमच्याला कसं जात म्हणून सांगला रे हा. एक प्रश्नशास्त्रांचा प्रश्न सांगता असताना हा एक मज्जर आडेल म्हणून सांगला रे हा ते कसं एक देवी संबंध प्रश्न झाला रे हा तिक ते आम्ही चतुष्पाद पडायचं हा चार एक पायसचे हा चार पायसचे कतरी म्हणजे दुर्गा वाहन म्हणून सांगतात ती हा तीन ताजी मुलं घेऊन त्यांनी दाखवलंय म्हणून हा. पण अंग एक देवी सान्निध्य असतं की हा. ने एक देवी संतुष्ट झाला की हा. नाही आणि कसं नाही जाव का म्हणून सांगते की हा. म्हणून ताजी मुलाक ते संगे सीता म्हणून सांगून हा. हा मला प्रश्न एक वत्ता आमगेला एक बटमाम असत ती हा. कोडियालचे हा. नरसिंह बटमा म्हणून सांगून तांगेलोट कितली की स्थळ प्रश्न आहे की भू प्रश्न आहे की अष्टमंगला समित गेलेल तदना हा. एक ह्या विषय जल्ला हे काही जालेल म्हणून सांगल्यार म्हाका दिसता ಕೆಂಪು ಗುಡ್ಡೆ म्हणून सांगून मुलकी आमगेले नरसिंह देवस्थान वेंकटरमण देवस्थान मागचे ಕೆಂಪು गुड्डे म्हणून आसा थंय अशी तांणी हें करताना एक पोळ्यार अंतू सुरवे दिता तांकां वीड दिता म्हणून सांगला फलापुष्प फल आनी दिताना त्या वीड आनी दिताना त्या थंय तांणी दवर नाशिल्ली ती ते प्रश्न जत्त आशिल्ले तांगेले मंत्र देवता ಬಗ್ಗೆ त्यातनं हें एक मज्जर येवन फूल हुंकून गेला म्हळ्यार हे शकून सकट तांतू दिसता तशी हांगाय काय देवी संतुष्ट जावन म्हळ्यार चतुष्पाद म्हणल्या देवील वाहन म्हणल्या देवील काय घेतली की म्हणून हांव लेखचे कारण करता तुम्ही एक हांगा आयलेल मी ती देवराय मामा एक पडपना ಬಗ್ಗೆ काढलेल मी ती विशेष कांत ಅಂತೂ ಶಬ್ದ ಕಸ नाही म्हणून सांगून हांव लेखचे हिरो नाही म्हणून म्हाका कळना म्हाका बाल शिदेक पडता विंदूर की म्हणून लेखलाय म्हळ्यार सकाळी हांव एक पंत काढला एक पंत उद्द आनी गान ಸ್ವಲ್ಪ हेका ड्रपेला म्हळ्यार आमगेले एक पडपान हवाली सकाळी एक दीस सुका आम्ही काही ते गेल्ला काही ते ताची व्याप्ती गेल्ला त्या विश्वव्यापी म्हणता पळय ती अंतू भगवद्गीतान कृष्णान एक विश्वरूप दर्शन दिल्ले म्हणून सांगता ती तशी हंगे एक आमगेले एक वठारांतू जाग सान हंगा सर हेंच चड दिसता आयलेली पुरा आमगे ते येता ती येवन हें पळयता ती पण खुशी जाता तांकां पडपान कितले जन व्हेल्ला आता हंग केला जन कामांच्यानी उद्द घेवच्या म्हणून येता ती ನಾನೊಂದು ತಗೊಳ್ತೇನೆ ನನ್ಗೊಂದು 4 ಕೊಡಿ म्हणता ती हांव सांगता ನಾನು ಕೊಡ್ತೇನೆ ನಿಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ಬೇಕು ಹೇಳಿ ಅಷ್ಟು ಇದ ಮಾಡಿ ಹತ್ತ ಪಡ್ಪನಂಕ ರೇಟ್ पळय कायक कवळेक 10-15 रुपये वैरस पुढल्या म्हणकिना आणि हे आता बेळसूचे हेंच बेळसून एक जीवनाधार जावन असचे एक सुमार कुटुंब आसा हांव पळय ती पडपान आमकां केन्ना जावका परबेट आमर जावका निजाल्यार एक वर्षी टायमार न्ही जावका न्ही सांगच्या एक वैदिक काम की खंयचे की लायक काम तेन्ना आमी पडपान सोदून वचका कोणा लागीं विंगड खंय मेळना पडपान तोच पडपानाच्या हांगा मुड भितर तूं मार्केटाक गेल्यार तोच पडपाना खातीर एकलो बेसून आसता तो परब जेवो न्हय आमगेले हिंदू जेवो तागे लागीं पडपान घेवं जाता तागे लागीं फप्पळ घेवं जाता तागे लागीं चुन्न घेवं जाता म्हळ्यार हे निर्दिष्ट व्यक्ती लागीं जीवनाधार जावनूच हें आजीक तांकां एक जीवन एक खरेसीता म्हणून सांगला रे हें पळय ती लक्ष्मी ती ताग्या लागीं आसा जात्या ती म्हणून सांग तशी हांवें सगळ्यांके लक्ष्मी जावका जालेली ती लक्ष्मी आमगेले लक्ष्मी आसा तशी हांव तावळे सांगलें कसं म्हळ्यार लक्ष्मी आमगेले घरकड सगळ्यांके आमगे लक्ष्मी जावका जाल्यार आमी बेळसूच्याक हाजे ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತನಾशिल्ली मी ती कशी जाय ती कशी करेत की म्हणून आशिल्लें बट हांव सांगता सिंपल कसं नाही ना एक सान एक पाळ आशिल्लें एक म्हणटा तें घाल्ली म्हणल्यार पुरो आतां पत्राड्या पान पळय ती उडयलें तें जाता खंय उडयलें ताका कांय पोसून चंद करून ताका कसं करका म्हणना ताका संभ्रम करका म्हणना हाका तशींची बट हे वयर गेले नंतर ताका एक आधार जावका इथं म्हणटा बळ्ळी पळय ती वच्ची वयर 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 वच्चे तशी वयर वयर गेल्ला खंय म्हणून सांगल्यार आतां हांगा कोण कितली जाणां हल्ला
आमगेले हंत कोण कట్టుकोरन की आम्ही दिवन की ओरनु अनेक कಡೆ वचन ಬೆಳೆಸಿಲ್ಲ ಲಸ್ಸ आणि हंत पडपानंती ಏನ್ ಸ್ವಲ್ಪ ಖಾರು मळारी ಸ್ವಲ್ಪ ಖಾರಸ್ಯ खवेत खवचानच म्हणना कितलीक जण अंगदान केला मळारी या मार्केट मिळच्यास पळ्याती ता कसान घालता ती मुळा कसान म्हणून गोत ना आम्ही कसाने मुळा घालना ती या शुद्ध तसं मी ಸ್ವಲ್ಪ खारी होचके पूरो लक्ष्मी सांगता पळ्याती ती निटार या सर्वत जाऊन रब्बिल लक्ष्मी सीधा वत्ता असता म्हणून सांगून तशी जाऊ त्या वच्चानाची म्हणून सांगून खारू पुरो कसं नाही असो हे बैकाक इतलेला एक हे घालनो प्लास्टिक कवर घालनो बंदोबस्त करनो एक बोट्ट उद्दाक भितर वचना तशी पळोनो तितली वाड मज्जा रोचून भितर बसले म्हणून म्हळ्यार लक्ष्मी दुड्डोई श्रीमंतिका कशी येता म्हणून सांगून कळला म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगितलं खंडित उदाहरण आणि ते तुमके गमन आयिल्ले निजोन जाल्यार म्हाका बारी खुशी जाली इदा म्हळ्यार तुम्ही त्या आमगेल गमन कसा नासता म्हळ्यार उल्लचंतू असता नाजाल्यार आमगेले चिंतनेंतू असता स्मरणेके कशी करी संगीत आमगेल अनुभव सांगचे पळयात हे कसं नाही पुस्तका बदना काय सांगचे नाही आम्ही एदुर सांगिल्ले तशें मिती हे तुम्ही एक गमनान दिल्ले तुम्ही एक पळयले हांव एक विंदुरकी म्हणलें बट विंदूर नाही जाल्यार हे आम्ही ते प्रश्न सांगितले म्हणजे ते चतुष्पाद 4 वाहन देवील वाहन म्हणून सांगचे ताका एक उदाहरण दिल्लें तशी म्हण लेखता तशी सगळ्यांक हांव वीक्षकांक सांगचे तुम्ही तुमगेल घरकडे एक बारी सुलभ रितीन बेळशी ती तंतु देवाला अनुग्रह पात्र जायती देवीला अनुग्रह पात्र जायती आम्ही तशींची आता 8 वर्ष तक तम्यांग 8 वर्ष तक हंग असते 8 वर्ष तक आमगेला एकदम चंद रितीन बेळवता आसा आणि सगळ्यांक एक हासून स्वागत केलें म्हणजे असतं नमस्कार.